आश्चर्याने पाहत असताना हात जोडून अष्टावक्राची पूजा करताना जनकाची उदारता चमकली. वंदिनेने खोट्या युक्तिवादांद्वारे वैदिक सत्य दडपली होती, परंतु आज तो अष्टावकाच्या बुद्धीने पराभूत झाला आहे, असे उत्तर अष्टावकाने दिले. चांगले लोक मुलांच्या दाण्याचा न्याय करतात, जरी त्यांना बोलण्याचा अभाव असला तरीही, असे अष्टावक्र म्हणाले. जनक सतत शांततेत ऐकत होता, जणू काही प्राचीन दंतकथेच्या भूमीवर जिथे पवित्र नद्या वाहत होत्या आणि डोंगर उंच उभे होते, तिथे राजा युधिष्ठिरासमोर लोमास हा एक शहाणा ऋषी उभा होता. त्याने समंगा या भव्य नदीकडे लक्ष वेधले, जी एकेकाळी मरुविला म्हणून ओळखली जात होती. जिथे भरताने वृत्राचा वध करून आपल्या पापांपासून स्वतःला शुद्ध केले होते. जवळच कदमीला स्थान होते, जिथे तिच्या स्वामीने त्याच्या कृतींच्या भारापासून स्वतःला मुक्त करण्यासाठी स्नान केले होते. ते समंगाच्या किनाऱ्यावर चालत असताना लोमासा पृथ्वीवर बुडालेल्या मैनाका पर्वताबद्दल बोलला, ज्याने त्याच्या पूर्वीच्या वैभवाचा पुरावा मागे सोडला. त्याने अदितीच्या पवित्र अन्नाबद्दल सांगितले, जे सर्वोच्च व्यक्तीच्या उपस्थितीत शिजवले गेले आणि ज्यांनी त्या भाग घेतला त्यांच्यासाठी ते कसे समृद्धी आणते, असे म्हटले गेले. राजा आणि त्याचे साथीदार उंच कणकल पर्वतरांगेकडे आकर्षित झाले, जिथे ऋषी अनेकदा राहत असत आणि गंगा नदी हळुवारपणे वाहत होती. लोमास पुढे म्हणा, प्राचीन काळात संत जनकुमार ऋषींनी याच ठिकाणी मोठे तपस्वी यश मिळवले आणि हे आगामी वंशाचे वंशज. जर तुम्ही या पाण्यात स्नान केले तर तुमची पापे वाहून जातील. त्याने युधिष्ठिर आणि त्याच्या मंत्र्यांना पुण्य सरोवर, भृगुतुंगा पर्वत आणि तुष्णीगंगा नावाच्या 2 नद्यांच्या पाण्याला स्पर्श करण्याची सूचना केली. ते नदीच्या काठावर उभे असताना एक आश्रम दिसला, जो तुलसी ऋषींचा होता. युधिष्ठिराला त्याची उत्सुकता वाढली आणि त्याने लोमासाला भारद्वाजचा मुलगा योक्री या पराक्रमी ऋषीबद्दल विचारले, ज्याने वेदांमध्ये मोठे ज्ञान मिळवले होते. योक्रीने पवित्र ग्रंथांची सखोल समज कशी प्राप्त केली याची कथा ऐकण्यासाठी तो उत्सुक होता. लोमासाने कथा सांगण्यास सुरुवात केली. भारद्वाज आणि रैवे हे 2 मित्र होते, जे येथे राहत होते. एकमेकांच्या सहवासात खूप आनंद घेत होते. भारद्वाज तपश्चर्या करत असे, तर रैवे आणि त्याच्या मुलांनी वेदांचा मोठ्या उत्साहाने अभ्यास केला. त्याने योक्रीबद्दल सांगितले, जो आपल्या वडिलांच्या तपश्चर्येचा ब्राह्मणांकडून अपमान होत असल्याचे पाहत मोठा झाला होता, तर रायल्याच्या कुटुंबाचा आदर केला जात होता. यामुळे योक्रीला दुःख झाले. योक्रीने वेदांचे ज्ञान मिळवण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्याचा निर्णय घेतला. त्याने स्वतःला धगधगत्या अग्नीच्या संपर्कात आणले, ज्यामुळे इंद्राच्या मनात चिंता निर्माण झाली. योक्रीच्या कल्याणाची चिंता असलेला आकाशाचा स्वामी त्याच्याकडे गेला आणि म्हणाला, तुमच्या कठोर तपश्चर्येमागील कारण काय आहे? तुम्हाला स्वतःचा नाश का करायचा आहे? योक्रीने उत्तर दिले, मी वेदांचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. चैत्र महिन्यात जेव्हा झाडे फुलांनी सुशोभित केली जात असत, तेव्हा लोमासा अनेकदा त्या भूमीवर फिरणाऱ्या सद्गुणी माणसांच्या कथा सांगत असे. अशीच एक कथा योक्री या तरुणाबाबत होती, जो त्याच्या उत्तरतेने प्रेरित होऊन निर्भयपणे भरकत असे. तो रायव्याच्या सुंदर आश्रमात फिरत असताना योक्रीचे डोळे परवासूची पत्नी रायव्याच्या सुनकडे पडले. ती एकाकीनं महिलेच्या लावण्याने हल्ली आणि योक्रीला लगेच मार लागला. तो निर्लज्जपणे तिच्या जवळ गेला. त्याचे शब्द इच्छेने टपकले. माझ्याशी संलग्न व्हा. योक्रीच्या स्वभावाची जाणीव असलेली आणि गायच्या रागाच्या भीतीने तरुण स्त्री चतुराईने त्याच्या प्रस्तावाला सहमती दर्शवली. मात्र तिच्या मनात एक योजना होती. त्याला बाजूला सारत तिने योक्रीला जंजिराने बांधले, ज्यामुळे तो शक्तिहीन झाला. तो आश्रमात परतला तेव्हा रायव्याला त्याची सुळगळत असल्याचे दिसले. सोबी शब्दात त्याने तिचे सांत्वन केले आणि तिच्या दुःखाचे कारण विचारले. तिने योक्री आणि तिच्यात घडलेल्या सर्व गोष्टी उघड केल्या. ही कथा ऐकून गायव्याचा घात भडकलेल्या अग्नीसारखा भडकला. त्याचे हृदय उत्कटतेने भिजलेले होते आणि त्याने पवित्र अग्नीला अर्पण म्हणून आपल्या केसाचे जाळीदार उलूप फाडले. पवित्र मंत्रासह त्याने दैवी शक्तीचे आवाहन केले आणि ज्वालांमधून एक स्त्री बाहेर आली, जिचे परवासूच्या पत्नीशी विलक्षण साम्य होते. केवळ या सृष्टीमुळेच रायव्याचे समाधान झाले नाही. त्याने त्याच्या केसाचे आणखी एक कुलूप तोडले आणि ते पुन्हा एकदा अग्नीला अर्पण केले. यावेळी इतर कोणत्याही राक्षसाप्रमाणे एक राक्षस उदयास आला. भयंकर आतल्या अग्नीने जळत असलेले डोळे असलेले दोन्ही प्राणी एक सुरात रायव्याशी बोले, आपण काय करावे? त्याचा राग अजूनही पेटत होता. त्याने त्यांना योक्रीचा वध करण्यास सांगितले. मान डोलावून ती मादी
आणि राक्षस त्यांच्या मोहिमेवर निघाले. ते यवकरीजवळ पोचतात. त्या मादीने त्याच्या पवित्र पाण्याचे भांडे चोरण्यासाठी तिच्या मोहीचा वापर केला, ज्यामुळे तो असुरक्षित झाला. त्यानंतर राक्षसाने त्याच्या उंचावलेल्या भाल्याने यवकरीवर हल्ला केला, परंतु तो जवळच्या तलावाकडे पळून गेला. फक्त तो कोडा असल्याचे दिसले. त्याने सर्व नद्यांकडे धाव घेतली, परंतु ते देखील कोरडे झाले. राक्षस प्रत्येक वळणावर त्याच्या मार्गात अडथळा आणत यवकरीचा पाठलाग करत राहिला. भयभीत आणि हताश होऊन यवकरीने त्याच्या वडिलांच्या आश्रमाच्या अग्निहोत्र खोली प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, परंतु एका आंधळ्या शूद्र रक्षकाने त्याचा मार्ग अडवला. राक्षसाने ही संधी साधली आणि यवकरीवर भाला फेकून त्याच्या हृदयावर वार केले. यवकरीचा वध झाल्यानंतर राक्षस गायवाकडे परत आला, ज्याने त्याने निर्माण केलेल्या मादीबरोबर राहण्याची परवानगी दिली आणि म्हणून ते एकत्र राहिले. एका शांत आश्रमाच्या हृदयात तोशी भारद्वाज आपल्या दैनंदिन धार्मिक कर्तव्यांमधून बलिदानाच्या इंधनाचा गोड सुगंध घेऊन परतले. परंतु या विशिष्ट दिवशी काहीतरी गडबड होती. अग्निहोत्राचा ज्याने सामान्यतः त्यांचे उद्धार आणि आदराने स्वागत केले, जणू काही त्यांच्या मालकाच्या मनस्थितीत बदल जाणवला. प्रवेशद्वारावर बसलेल्या अंधशूद्र रक्षकाकडे भारद्वाज गेला आणि त्याने विचारले, आज माझ्या आगमनानंतर आगीचा आनंद का होत नाही? आणि प्रिय शूद्र, तू सुद्धा अस्वस्थ दिसतोस. आमच्या आश्रमात सर्व काही ठीक आहे का? शूद्रचा संकोच स्पष्ट दिसत होता. जेव्हा त्याने उत्तर दिले, हे ऋषी, तुझा मुलगा ऋषी रायव्याच्या निवासस्थानी गेला होता आणि त्याचा मृत्यू झाला. शूद्रच्या शब्दांचा संपूर्ण भार समजून घेत असताना भारद्वाजचे डोळे भीतीपोटी मोठे झाले. त्याचे मन प्रश्नांनी धावले. त्याने दाबले, मला सांगा शूद्र, काय झाले? माझा मुलगा मूर्ख होता की त्याला चिडवणारा ऋषी होता? शूद्राने त्या घटनांचे वर्णन केले, ज्यात रायव्याच्या आश्रमात प्रवेश करण्याचा प्रयत्न करताना एका शक्तिशाली राक्षसाने त्या लहान मुलाचा कसा वध केला होता याचे वर्णन केले. आपल्या निर्जीव मुलाला पाहून भारद्वाजच्या डोक्याला सीमा पुरली नाही. त्याच्या चेहऱ्यावर अश्रू उगत असताना त्याने आपल्या मुलाला आपल्या बाहुपाशात घेतले आणि विलाप करू लागला, अरे माझ्या प्रिय मुला, तू स्वतःला ब्राह्मणांसाठी समर्पित केलेस आणि तुझा हेतू शुद्ध होता, पण दुर्दैवाने मी तुझ्यासाठी ठेवलेल्या मार्गापासून तू भटकलास. माझ्या चेतावणीनंतरही तू गायवेच्या आश्रमाकडे का गेला? जेव्हा तो शोक करत होता तेव्हा भारद्वाजचे विचार ऋषी आयनाकडे वळले, ज्यांच्या कृतीमुळे त्याचा मुलगा मरण पावला होता. दुष्ट मनाचा तो माणूस आहे, ज्याने मला एक मात्र माणूस आणि माझा एकुलता एक मुलगा म्हणून ओळखून अजूनही त्याला चिडवणे पसंत केले. तो ओरडला. त्याचा आवाज दुःखाने थरथरला आणि त्याने घोषित केले, मी माझे जीवन सोडून देईन, कारण तुझ्याशिवाय हे माझ्या मुला या अस्तित्वाला काही अर्थ नाही. त्याच्या दुःखाचा भास जवळजवळ असले झाला आणि भारद्वाजच्या शब्दांचे रूपांतर रायव्याच्या मोठ्या मुलाविरुद्ध शापा झाले, ज्याला त्याने आधीच अंदाज केला होता की तो लवकर सुशीचे पतन घडवून काढेल. धन्य ते आहेत ज्यांना पालकत्वाचा आनंद कधीच कळला नाही. त्याने शोक व्यक्त केला, कारण ते मूल गमावण्याच्या वेदनेतून सुटले आहेत. सूर्य क्षितिजाच्या खाली बुडाला आणि आश्रमावर सोनेरी चमक दाखवली. तेव्हा भारद्वाजाने भक्तीची शेवटची कृती केली. आपल्या प्रिय मुलाचे दहन केले. एकेकाळी त्याच्या हृदयाला तापलेल्या ज्वालांनी आता त्यांची तीव्रतेने खिल्ली उडवली. अंतःकरणाने त्याने नरकात पाऊल ठेवले आणि त्याच अग्नीला क्षण गेला, ज्याने त्याच्या मुलावर कब्जा केला होता. जशा आगीने त्याला ग्रासले. एका दूरच्या प्रदेशात जेथे सूर्य क्षितिजावर बुडाला आणि आकाशाला किरमी आणि सोन्याच्या रंगांनी रंगवला, तेथे राजा बृहद्युम्न, जो महान भाग्याचा राजा होता, तो एक भरे यज्ञ करण्याची तयारी करत होता. त्याचे 2 मुलगे अर्वासू आणि परवासू यांना या पवित्र विधीमध्ये त्याला मदत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती. त्यांच्या वडिलांच्या परवानगीने ते समारंभासाठी निघाले. गायला त्याच्या पत्नीसह आश्रमात नागी सोडून गेले. जसजशी रात्र पडू लागली तसंच ते निद्रानाशाने भारावलेले परवासू जंगलात भटकून आपल्या पत्नीचा शोध घेत होते. त्याच्या नकळत तो काळ्या काळविटांच्या त्वचेमध्ये गुंडाळलेल्या स्वतःच्या वडिलांना भेटला आणि त्याला हरिण समजून त्याने त्याला तलवारीने मारले. त्याच्या कृतींचा भार परवासूच्या विवेकावर जडला. त्या यज्ञाकडे पळत येताना परवासूने त्याचा भाऊ अर्वासूकडे कबुली दिली की त्याने अलोनहनाने त्यांच्या वडिलांची हत्या केली होती. करुणेने प्रेरित होऊन अर्वासूने अशा प्रकरणांमध्ये विहित केलेले व्रत पाळण्याची आणि परवासूला त्याच्या अपराधातून मुक्त करण्याची तयारी दर्शवली. तथापि जेव्हा ते समारंभात पोहोचले तेव्हा राजा बृहद्युम्नच्या सेवकांनी परवासूच्या द्वेषाने प्रेरित होऊन अर्वासूला परत पाठवले
कारण ब्राह्मणांचा वध केल्याने त्यांच्या स्वामीस हानी पोहोचेल या भीतीने रावसू न डेकमतता जंगलात मागे हटला आणि स्वतःला कठोर तपश्चर्येच्या अधीन केले. त्याने सूर्यदेवाची मार्गदर्शनासाठी प्रार्थना केली आणि त्याला दिव्य देवतेची पूजा करण्यासाठी एक मंत्र असलेला प्रकटीकरण देण्यात आला. आरावासूच्या भक्तीमुळे प्रसन्न झालेल्या देवांनी रायवाला जीवन पुन्हा संचित केले आणि घोषित केले की परवासू त्याच्या पापापासून मुक्त होईल. ते स्वर्गाच्या दिशेने चढत असताना अग्नी आणि इतर देवतांनी अरवासूला वरदान दिले, ज्यात राहिल्याने मागलेल्या भारद्वाज आणि योक्री यांना जीवन पुनर्संचयित करणे समाविष्ट होते. अरवासूला देण्यात आलेल्या प्रकटीकरणाने पृथ्वीवर मोठी प्रसिद्धी मिळवली असे म्हटले जाते. दरम्यान लोमास या ऋषी आणि कथाकाराने राजा युधिष्ठिराला ऋषींच्या पवित्र आश्रमात मार्गदर्शन केले, विविध खुणा दाखवल्या आणि पुढे येणाऱ्या धोक्यांविषयी त्याला इशारा दिला. जेव्हा ते डोंगरांमध्ये खोलवर जात होते तेव्हा त्यांना उग्र राक्षस कुबेराचे मंत्री, जे या प्रदेशाचे मोठ्या उत्साहाने रक्षण करत होते, त्यांचा सामना करावा लागला. लोमासाने युधिष्ठिराला सतर्क राहण्याचा इशारा दिला आणि हे एक असे ठिकाण आहे जिथे देवी देवता देखील राहतात असे म्हटले जात होते. यावर जोर दिला. भीमा, नकुल आणि सहदेव या राजांच्या भावांनाही लोमासाने या विश्वासघातकी मार्गांवरून जात असताना सावध राहण्याची आठवण करून दिली. युधिष्ठिर जेव्हा कैलास पर्वताच्या जवळ पोहोचला तेव्हा जुजुबेच्या एका विशाल वृक्षाचे भव्य दृश्य पाहून त्याचे स्वागत झाले. जेव्हा सूर्य हिमालयाच्या विशाल विस्तारावर उगवत होता तेव्हा पांडवांपैकी सर्वात मोठा युधिष्ठिर त्याच्या साथीदारांच्या समोर उभा होता. त्याच्या डोळ्यांनी समोरील खडकावर भूप्रदेशावर नजर फिरवली, ज्यात भीती आणि उत्कंठा यांचे मिश्रण होते. तो भीम या त्याच्या निष्ठावंत भावाकडे वळला आणि म्हणाला, हे वृकोदर, येथे पराक्रमी आत्मे आहेत जे आम्हाला नश्वरांना अदृश्य आहेत. आपण आपल्या तपश्चर्या आणि अग्निहोत्र बलिदानांवर संरक्षणासाठी कवलंबून राहून पुढे सरसावले पाहिजे. भीमाचे चेहरे दृढनिश्चयाने उजळले आणि त्याने उत्तर दिले, हे राजा, देऊ नका. मी पंचाली आणि जुळ्या मुलांना जेथे माझी गरज असेल तेथे घेऊन जाईन. आणि जर आपण रथाने पुढे जाऊ शकलो नाही तर आपण निर्धोकपणे एकत्र चालत जाऊ. युधिष्ठिरचे डोळे त्याच्या भावाच्या अतूट निष्ठेबद्दल कृतज्ञतेने भरून गेले. दिव्य राजकुमार कृष्ण हसून म्हणाला, हे भरताच्या वंशज, मी या डोंगरातून कोणत्याही अडथळ्याशिवाय जाऊ शकेल. माझ्यासाठी घेऊ नका. लोमासा ऋषींनी या चर्चेत आपला आवाज जोडला. जर आपल्याला गंधमुद्राच्या पवित्र डोंगरावर जायचे असेल तर आपण सर्वांनी तपश्चर्या केली पाहिजे. जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांच्या नलरा हिमालयावर वसलेल्या पुलिंदाचा राजा स्वाहूच्या भव्य प्रदेशावर खेळल्या. स्वतः राजाने त्यांचे आदराने आणि आदरातिथ्याने स्वागत केले, ज्याने त्यांच्या राजवटीच्या सीमेवर त्याचे स्वागत केले. काही काळ राहिल्यानंतर ते पुन्हा एकदा बाहेर पडले आणि आपल्या सेवकांना राजा स्वाहूच्या देखरेखीखाली सोपवले. ते डोंगरामध्ये खोलवर जात असताना युधिष्ठिरचे विचार त्याचा प्रिय भाऊ आणि योद्धा अर्जुनाकडे वळले. तो मनापासून म्हणाला, हे भीमसेना, धनंजयला माझ्या बाजूला पाहिल्याबद्दल मी दुःखात बुडून गेलो आहे. आम्ही 5 वर्षे भटकलो आहोत, पवित्र स्थळांना आणि तलावांना भेट दिली आहे, परंतु तरीही आम्ही त्याला भेटलो नाही. त्याचे शब्द उत्कंठा आणि दुःखाने भरलेले होते. भीमाने दिलेला प्रतिसाद हा भावामधील अतूट बंधनाचा पुरावा होता. राजा, भिवू नका. जिथे मला गरज असेल तिथे मी पांचाली आणि जुळ्या मुलांना घेऊन जाईन. आपला भाऊ मिळेपर्यंत आम्ही एकाच कुटुंबात एकत्र जाऊन येईन. संकल्पाने ते गंधमान पर्वताच्या दिशेने झेपावले, जिथे नर आणि नारायण यांचे आश्रम त्यांची वाट पाहत होते. पुढे येणाऱ्या अज्ञात धोक्यांना तोंड देण्याची तयारी करत असताना हवा अपेक्षेने दाट होत गेली. युधिष्ठिरांचे शब्द त्यांच्या मनात प्रतिध्वनित झाले. आम्हाला डोंगरांपैकी सर्वोत्तम पर्वत दिसेल, जे पायी कठोर तपश्चर्या करतात, आणि आम्ही यक्षांच्या संरक्षणाखाली असलेल्या कुलेयाच्या सुंदर तलावाकडे जाऊ. त्यांचा प्रवास त्यांना अज्ञात प्रदेशात घेऊन जाणार होता, जिथे फक्त सर्वात धार्मिक आणि सर्वात समर्पित लोक चालण्याचे धाडस करतील. तरीही त्यांच्यासोबत दिव्य पर्वताच्या भव्य क्षेत्रात मंदारा एक ज्ञानिक आणि पूज्यशी लोमास पांडूच्या पुत्रांसमोर उभा होता. त्याने त्यांना सौम्य शब्दांनी मार्गदर्शन केले. हे पांडूच्या पुत्रांनो, तुम्ही अनेक पर्वत, नद्या, गावे, जंगले आणि पवित्र तीर्थे पार केली आहेत. आता आपण दिव्य निवासस्थानाकडे जाऊया, जिथे दैवी ऋषी आणि देव राहतात. ते प्रवास करत असताना लोमासाने दिव्य पाण्याने वाहणाऱ्या अलकानंद या भव्य नदीकडे लक्ष वेधले, ज्याचे यजमान दैवत्य आणि ऋषींनी पूजन केले
उच्च आत्म्याचे वह्यास वालखिल्य आणि गणर्व या पवित्र ठिकाणी समस्तोत्र गात होते. देवतांचा देव इंद्र, ज्याने त्याच्या दैनंदिन प्रार्थना केल्या पांडूंशी मुले. अलकनंदा नदी पाहून आश्चर्यचकित झाली लोमासाने स्पष्ट केले की येथेच भगवान महादेवाने त्याच्या चिन्हासाठी एक बैल घेऊन गंगेत तिच्या उगमस्थानी असलेल्या या नदीचे पाणी त्याच्या डोक्यावर घेतले. लोमास पुढे म्हणाला, मुलांनो, या 6 गुणांच्या देवीकडे जा आणि एकाग्र मनाने तिला नमन करा. युधिष्ठिराने आदराने आपले भाऊ आणि गोशीलसह अलकनंदा नदीची पूजा केली. जसे ते पुढे जात होते तसंच त्यांना मेरूसारखी दिसणारी एक विशाल पांढरी वस्तू सर्व बाजूनी पसरलेली दिसली. लोमासाने उघड केले की हा पराक्रमी दैत्य नाहकाच्या हाडांचा संग्रह होता, ज्याला विष्णूने इंद्राच्या भल्यासाठी ठार मारले होते. दैत्याने 10,000 वर्षे कठोर तपश्चर्या केल्या होत्या आणि तो अजय झाला होता, परंतु शेवटी त्याची शक्ती विष्णूच्या सामर्थ्याशी बरोबरी करू शकली नाही. लोमासाने वर्णन केले की विष्णूने केवळ आपल्या हाताच्या स्पर्शाने नरकाला कसे मारले आणि त्याच्या दष्टीचे राज्य संपवले. विष्णूच्या या पराक्रमाच्या कथेने पांडूचे पुत्र मंत्रमुग्ध झाले. युधिष्ठिराने लोमासाला आणखी एक कथा सांगण्यास सांगितली. विष्णूने पृथ्वीला वर उचलण्याचा केलेला महान पराक्रम, ज्याने खाली 100 योजनांना बुडवले होते. लोमासाने सुरुवात केली. कृतयुगात जेव्हा आदिम देवतेने यमाची कर्तव्ये स्वीकारली, तेव्हा प्राण्यांचा मृत्यू झाला नाही, तर जन्म नेहमीप्रमाणे चालू राहिला. जसजशी लोकसंख्या झपाट्याने वाढत गेली तसतशी पृथ्वी ओझे झाली आणि 100 योजनांसाठी बुडाली. संकटात तिने देवांपैकी अग्रगण्य असलेल्या नारायणचे संरक्षण मागितले. शाश्वत भगवान विष्णूने त्याच्या 6 गुणांसह तिच्या विनंतीला उत्तर दिले. हे पीडित पृथ्वी, तुला घाबरण्याची गरज नाही. मी कृती करे जेणेकरून तू प्रकाशात येऊ शकशील. या शब्दांनी तो एका दांडा असलेल्या डुकरामध्ये रूपांतरित झाला आणि मोठ्या प्रमाणात फुगू लागला. त्याने पृथ्वीला 100 योजन आकाश आणि महासागर वर उचलले. पांडवांच्या भल्या गंधोंदान पर्वतापर्यंतच्या प्रवासाची कथा वैशंपायनाने सांगण्यास सुरुवात केली. तेव्हा त्या विशाल भूभागावर सूर्य मावळत होता. हे राजा, तो म्हणाला, ते पराक्रमी नाहीत. त्यांच्या अविचल आत्म्याने आणि अविचल दृढ निश्चयाने पंचाली, उदात्त राजकुमारी आणि पूज्य ब्राह्मणासह त्यांच्या गंतव्यस्थानाकडे निघाले. वरच्या टेकड्यांमधून आणि हिरव्यागार दऱ्यामधून जात असताना प्रवासी त्यांच्या समोर उलगडत असलेले श्वास रोखून धरायला लावणारे दृश्य पाहून आश्चर्यचकित झाले. त्यांना निर्मळ तलाव, चमकणाऱ्या नद्या आणि आकाशाला स्पर्श करणारे उंच डोंगर दिसले. हवा फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने आणि आकाशातील प्राण्यांच्या गाण्याने भरलेली होती, तर फळांनी भरलेली झाडे उंच आणि गर्विष्ठपणे उभी होती. त्यांची पाने सौम्य वाऱ्यामध्ये झपाटलेली होती. अर्जुनाच्या पराक्रमी धनुर्धरांच्या नेतृत्वाखाली खळगा भूप्रदेशाने खचून न जाता ते पुढे सरकले. खळका प्रदेशातून जात असताना ते तासनतास चालत होते. त्यांच्या संवेदना उंचावल्या होत्या, जिथे शिकारी प्राणी मुक्तपणे फिरत होते. पवित्र पर्वताच्या दिशेने जात असताना ग्वाना त्वचेच्या बोटांच्या टोप्यांचा सुगंध आणि थरथरत्या आवाजाने हवा भरून गेली. जेव्हा त्यांनी ऋषी, सिद्ध आणि खगोलीय प्राण्यांच्या क्षेत्रात प्रवेश केला, तेव्हा शिथिलावर अचानक वादळ उठले. काय ढग जमा झाले आणि संपूर्ण पृथ्वीवर एक भीषण वारा वाहत होता, ज्या धूळ आणि कोरड्या पानांचा महापूर होता. पृथ्वी, हवा आणि आकाश धुळीच्या झाड पडद्याने झाकलेले होते, ज्यामुळे प्रवाशांना एकमेकांना पाहणे अशक्य होते. कृष्णाला वाहत्या वाऱ्यापासून वाचवताना पराक्रमी भीमसेन उंच उभा होता. त्याचे धनुष्य तयार होते. युधिष्ठिर न्याय गाजा धम्याला त्याच्या बाजूला ठेवून जवळच्या लाकडाच्या सुरक्षित ठिकाणी शिरला. सहदेवाने पवित्र अग्नी घेऊन एका खरतापिकात आश्रय घेतला. नकुल, लोमास आणि इतर ब्राह्मणासह एका झाडाखाली एकत्र जमले होते. त्यांची अंतकरणे भीतीपुटी धावत होती. वादळ पुढे सरकत असताना आकाशातून उसळलेल्या गडगडाटासारखी एक कर्कश गर्जना हवेत पसरली. आकाशात वीज चमकली, जमिनीवर भयाच्या पडली, पावसाच्या सरी कोसळल्या, ज्यामुळे त्याच्या मार्गातील सर्व काही वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. नद्या गडूळ पाण्याने फुलल्या. झाडं आणि खडक खाली सरकत असताना ते वाहून गेले. पण जेव्हा अखेरीस वादळ शांत झाले आणि धूळ शांत झाली, तेव्हा नायक सावधपणे त्यांच्या लपण्याच्या ठिकाणाहून बाहेर पडले. ते पुन्हा एकदा भेटले, थकलेले पण अखंड. त्यांचे आत्मे अजूनही उद्देशाने जळत होते आणि म्हणून नवीन दृढनिश्चयाने ते गंधनान पर्वताच्या दिशेने निघाले, जे काही त्यांच्या पवित्र प्रवासात पुढे आहे.
त्याला सामोरे जाण्यास तयार होते तेव्हा वैशंपायनाने आपली कथा संपवली. तेव्हा राजा पांडवांच्या परीक्षांचा आणि संकटांचा विचार करत विचारात हरवून चिंतनशील शांततेत बसला. सूर्य जेव्हा धुळीच्या वाटेवर झिपावत होता तेव्हा पांडूची मुले पुढे सरकत होती. त्यांचे थकलेले शरीर त्यांच्या वनवासाचा भार सहन करत होते. पांचाळची सुंदर राजकुमारी द्रौपदी तिच्या पतीशी जुळवून घेण्यासाठी धडपडत होती. तिचे नाजूक रूप अविरत गारपिटीच्या ढिगाऱ्याखाली थरथरत होते. पायी प्रवास करण्याची सवय नसल्याने ती खाली बुडाली, थकलेली आणि बेशुद्ध झाली. तिचे टिसू हात वाल्यामध्ये झुलणाऱ्या केळ्याच्या झाडासारखे तिच्या मांड्यांवर तिला आधार देत होते. अंकुल जो नेहमी वेगवान आणि चपळ होता तो आपल्या पत्नीला आधार देण्यासाठी पुढे धावला. त्याने युधिष्ठिराला हात मारताना त्याचा आवाज चिंतेने भरलेला होता. हे राजा, पंचालाची ही काळ्या डोळ्यांची मुलगी जमिनीवर पडली आहे, म्हणून हे भरताच्या मुला तू तिची काळजी घे. राजाचे हृदय करुणेने फुलले जेव्हा तो द्रौपदीकडे त्याचे भाऊ भीम आणि सहदेव यांच्या मागे धावला. जेव्हा ते तिच्या बाजूला पोहोचले तेव्हा त्याच्या प्रिय पत्नीला जमिनीवर प्रणिपात करताना पाहून युधिष्ठिरचे डोळे अश्रूंनी भरून आले. आराम करण्याची सवय आणि चांगल्या सुरक्षित खोल्यामध्ये बारीक चादरीने पसरलेल्या खाटांवर झोपण्यास पात्र तो विलाप करत म्हणाला, हा सुंदर माणूस जमिनीवर प्रणिपात करून कसा झोपतो. अरे, माझ्या कारणास्तव एकटा सर्व उत्कृष्ट गोष्टींना पात्र असलेल्या याच्या नाजूक पायाने आणि कमळासारख्या चेहऱ्याने घडत निळ्या रंगाचा रंग आकुंचित केला आहे. त्याचा आवाज त्याच्या अपराधीपणाची कबुली देताना वेदनांनी विदीर्ण झाला. त्याचे फासे मारण्याचे व्यसन त्यांना वनवासात घेऊन गेले तेवढ्यात धौम्य आणि इतर प्रमुख ब्राह्मण घटनास्थळी पोहोचले. त्यांची उपस्थिती सोने वाऱ्यासारखी द्रौपदीच्या अस्वस्थ आत्म्याला शांत करणारी होती. त्यांनी युधिष्ठिराला सांत्वन देण्यास सुरुवात केली. राक्षसांना दूर करण्यास सक्षम मंत्रांचे पठण केले आणि पाचालीचे आरोग्य पुनर्संचित करण्यासाठी विधी केले. जेव्हा ते जपत होते तेव्हा पाण्याच्या कणांनी भरलेल्या थंड वाऱ्याने तिच्या त्वचेला स्पर्श केला. तिचा थकवा कमी केला आणि हळूहळू तिच्या इंद्रियांना पुनर्संचित केले. जेव्हा द्रौपदी शुद्धीवर आली तेव्हा पिताच्या मुलांनी हळूच तिला हरणाच्या त्वचेवर उचलले आणि तिला मौल्यवान रत्नाप्रमाणे आपल्या बाहूमध्ये पाळले. नकुल आणि सहदेव या मुलांनी त्यांच्या जखमेच्या हातांनी तिचे पाय कोमलपणे दाबले तर युधिष्ठिराने तिचे सांत्वन केले. त्याचा आवाज प्रेम आणि पश्चातापाने भरलेला होता, पण पुढचा रस्ता धोक्याने भरलेला होता. खडका पर्वत वाट पाहत उभे होते. त्यांची बळपाळ शिखरे दांडेच्या दातासारखी आकाशात छेदत होती. भीमाचे मजबूत हात दृढनिश्चयाने वाकले होते आणि त्याने त्या सर्वांना विश्वासघातकी भूप्रदेशात घेऊन जाण्याचे वचन दिले होते. मी स्वतः या राजकुमारीला आणि पुरुषांमधील या बैलांना जुळ्या बाळांना सोबत घेऊन जाईन, त्याने घोषित केले. त्याचा आवाज एक आश्वासक गरगराट होता. युधिष्ठिराने कृतज्ञतेने मान डोलावली. तेव्हा सावलीतून एक पराक्रमी आकृती बाहेर आली. भीमाचा राक्षस पुतळा घटोत्कच जंगलाच्या विशाल विस्तारावर सूर्य मावळू लागताच युधिष्ठिर तातडीच्या भावनेने त्याचा भाऊ भीमाकडे वळला. हे भीम, आपण विलन करू नये. तो म्हणाला, आमच्या राक्षस मित्राचा मुलगा घटोत्कच बलवान आणि सक्षम आहे. तो आमच्या आई द्रौपदीला कोणत्याही अडचणीशिवाय खांद्यावर घेऊ शकतो. भीमाने होकारार्थी मान डोलावली आणि जवळच उभ्या असलेल्या घटोत्कचला हाक मारली. माझ्या मुला, तुझी आई आता काही काळ थकलेली आहे. भीम हळूच म्हणाला, तू तरुण आणि बलवान आहेस. गज भासल्यास आपल्या सर्वांना खांद्यावर उचलल्यास सक्षम आहेस. कृपा करून द्रौपदीला आपल्याबरोबर घेऊन जा आणि आमच्या वरच्या मार्गावर चालत जा, जेणेकरून तिला अस्वस्थ वाटू नये. तो कच हसला. त्याचे डोळे गर्वाने चमकले. तो म्हणाला, मी फक्त एक लहान मुलगा आहे, पण भीम, मी तुम्हाला खात्री देतो की मी युधिष्ठिर, धौम्य आणि कृष्णासह जुळ्या मुलांसह तुम्हा सर्वांना घेऊन जाऊ शकतो आणि गरज असल्यास इतर शेकडो राक्षस माझ्यासोबत येऊन आपल्या सर्वांना घेऊन जातील. आपल्या वडिलांनी होकार देत घटोत्कचने द्रौपदीला हळूच खांद्यावर उचलले आणि त्यांच्या वरच्या मार्गावर चालायला सुरुवात केली. इतर राक्षसांनी सहजतेने पांडव आणि ब्राह्मणांना घेऊन त्याचा पाठलाग केला. जसे ते पुढे जात होते तसंच समूह जंगलातील चमत्कार पाहून आश्चर्यचकित झाला. त्यांना दूरवर डोलणाऱ्या टेकड्या, चमकणाऱ्या नद्या आणि उंच डोंगर दिसले. फुलणाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली होती आणि झाडांवरून पक्ष्यांच्या गाण्याचा आवाज प्रतिध्वनित होत होता. कित्येक तास
चालल्यानंतर ते एका भव्य जुजुबेच्या झाडाजवळ पोहोचले, ज्याचे खोड घएवढे रुंद होते आणि त्याच्या फांद्या विशाल बाहूप्रमाणे आकाशाकडे पसरलेल्या होत्या. झाड हिरव्यागार पानांनी झाकलेले होते आणि रसाळ फळांनी भरलेले होते, ज्यामुळे जमिनीवर खोड आमुत पडले. हा गड सावधपणे झाडाजवळ पोहोचला. त्यांच्या सभोवतालच्या विचित्र आणि आश्चर्यकारक दृश्यामुळे त्यांच्या संवेदना उंचावल्या. ते झाडाच्या पायथ्यापर्यंत पोहोचताच युधिष्ठिरचे डोळे त्याच्या समोरील सौंदर्य पाहून आश्चर्यचकित झाले. नर आणि नारायण यांचे आश्रमनेय चित्रकार आश्चर्यकारक ठिकाण होते, जे सर्व ऋतूंमध्ये फुले आणि फळे देणाऱ्या आकाशीय झाडांनी भरलेले होते. दुपारच्या सुगंधाने आणि सभागृहाच्या 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 त्यांनी आश्रमात प्रवेश करता तेथे राहणाऱ्या महान वशींनी पांडवांचे स्वागत केले. त्यांचे चेहरे उदारतेने आणि स्वागताने उजळले. वशींनी त्यांना स्वच्छ पाणी, फुले आणि मुळे अर्पण केली, जी युधिष्ठिराने स्वीकारली. आम्ही जंगलातील आश्रमातून अर्जुनाच्या प्रस्थानानंतर 6व्या दिवशी सूर्यवंशीला आला होता. एक ऋषी आणि कथाकार वैशंपायन त्या दिवशीच्या घटनांचे वर्णन करू लागले. करून वारा हळूवार वाहत असताना तो सूर्यासारखा चमकणाऱ्या 1000 पाकळ्यासह एक दिव्य कमळ घेऊन जात होता. या दुर्मिळ फुलाचा सुगंध हवेत पसरला, सर्वांच्या इंद्रियांना मोहित करत होता. द्रौपदी या राणीने ते फूल पाहिले आणि तिला आनंद झाला. ती तिचा मेहुणा भीम याच्याकडे गेली आणि त्याने एकट्याला डोंगरातून आणखी फुले आणण्यास सांगितले, जिथे वाऱ्याने ती आणली होती. आपल्या प्रिय मेहुणीला खुश करण्यासाठी सदैव उत्सुक असलेला भीम गंधमदान पर्वताच्या दिशेने निघाला. पुढे येणाऱ्या कोणत्याही आव्हानाला तोंड देण्यासाठी तयार असलेला आपला पराक्रमी धनुष्य आणि बाण तो आपल्याबरोबर घेऊन गेला. जेव्हा तो शिखरावर चढत होता, तेव्हा झाडा हलक्या वाऱ्यामध्ये हलत होती. तक्षांच्या किलबिल्या पानांच्या गडगड्या आणि दुर्वाच्या धबध्यांच्या गडगड्या अशा ध्वनींचा एक स्वर सोडत होती. भीमाच्या तांब्याच्या डोळ्यांनी डोंगराच्या श्वास रोखून धरायला लावणाऱ्या सौंदर्यात पिऊन भूप्रदेशाची छाननी केली. तो रोमटिक गुहा आणि उपवनामधून फिरला आणि खकाक पृष्ठभागाला सुशोभित करणाऱ्या झऱ्यांचे आणि गुहाचे कौतुक केले. यक्ष आणि गंधर्वाच्या बायका त्यांच्या अदृश्य आसनांवरून त्याच्या उंच आकृतीने मंत्रमुग्ध होऊन त्याला पाहत होत्या. भीम चालत असताना त्याला त्यांचा कट्टर शत्रू असलेल्या दुर्योधनामुळे झालेल्या दुःखाची आठवण झाली. त्याला आश्चर्य वाटले की अर्जुनाच्या अनुपस्थितीत युधिष्ठिर काय करेल आणि ते लवकर फुले कशी मिळू शकतील. त्याचे मन कर्तव्य आणि निष्ठेच्या विचारांनी धावले आणि भीमाने त्याचा वेग वाढवला. तो जंगलात फिरत असताना त्याच्या पायाखालची पृथ्वी थरथरत होती. हत्तींचे, सिंहाचे, वाघाचे आणि हरणांचे कळप त्यांचा जीव वाचवण्यासाठी पळून जात होते. झाडे उन्मळून पडली. त्याच्या पराक्रमी शक्तीने झाडे फाडली आणि पक्षी गोंधळात आकाशात गेले. झोपेतून उठलेले पराक्रमी सिंह भीमाकडे धावले, पण तो बेफिकीर होता. काही वेगवान फटक्यासह भीमाने हत्तींना इतर हत्तीसह आणि सिंहांना इतर सिंहासह पाठवले. बाकीच्यांना थप्पड मारून पळून पाठवले. जंगल पुन्हा एकदा शांत होत असताना भीम झाडांमधून प्रतिध्वनित होत असलेला त्याचा शक्तिशाली आवाज झाडांमधून आत शिरला आणि तो विजयीपणे ओढत होता. खेस त्याला गगननृत्याच्या उतारांवर एक सुंदर केळीचे झाड दिसले, ज्याची पाने वाऱ्यामध्ये हळुवारपणे हलत होती. एका वेड्या सिंहाप्रमाणे भीम झाडाकडे धावला जात असताना त्याने विविध झाडे आणि झुडपे तोडली. राणीची फुले झाडाच्या सावलीत त्याची वाट पाहत होती आणि ऊर्जेचा शेवटचा झोत घेऊन भीम त्याच्या गंतव्यस्थानावर पोहोचला. भीमच्या शौर्याने आणि अविचल भावनेने त्याच्या श्रोत्यांना चकित करून वैशंपायनाची कथा संपली. त्यांच्या महाकार्याच्या प्रवासादरम्यान कुरुकुळातील पराक्रमी योद्धा भीम हा पूज्य वानर प्रमुख हनुमान याच्या समोरासमोर आला. ते डोंगरावर उभे असताना भीमाने हनुमानाला विचारले की तो कोण आहे आणि त्याने माकडाचे रूप का घेतले आहे. भीमाच्या चौकशीवर हनुमान हसला आणि उत्तरादाखल म्हणाला की तो त्या योद्धाला जाऊ देणार नाही.
त्याने भीमाला मागे फिरण्याचा इशारा दिला, अन्यथा त्याचा नाश होईल. पण भीमाने हनुमानाच्या शब्दांनी विचलित न होता पुढे जाण्याचा आग्रह धरला. मी तुला इतर कशाबद्दलही विनाश विचारत नाही. तो म्हणाला, तू मला मार्ग दे. ऊट माझ्या हातून दूर घेऊन येऊ नकोस. हनुमानाने मात्र आजाराने ग्रस्त असल्याचा दावा केला आणि तो उठू शकला नाही. त्याने भीमाला त्याला ओलांडावेच लागले तर त्याच्यावर उडी मारण्यास सांगितले, परंतु भीमाने नकार दिला, असे म्हणत की तो सर्व सजीवांमध्ये व्याप्त असलेल्या परमात्म्याकडे दुर्लक्ष करणार नाही. तो केवळ ज्ञानाने ओळखला जाऊ शकतो. तो म्हणाला, मी दुर्लक्ष करू शकत नाही. भीमाच्या शब्दांनी चक्रावून गेलेल्या हनुमानाने त्याला त्याचा भाऊ हनुमानाबाबत विचारले, ज्याने एकाच उडीने समुद्राला वेढा घातला होता. भीमाने उत्तर दिले की तो खरोखरच त्याचा भाऊ होता, जो त्याच्या विलक्षण सामर्थ्यासाठी आणि पराक्रमासाठी रामायणात प्रसिद्ध होता. त्याने ऊर्जा, सामर्थ्य आणि लढ्यात आपल्या भावाच्या बरोबरीचा असल्याचा दावा केला. भीमाच्या शब्दाने हनुमानाला केवळ आनंद वाटला, जो म्हणाला, हे पापरी, तू शांत हो. वयामुळे मला कुटण्याची ताकद नाही. हनुमानाने भीमाला आपली शेपूट बाजूला हलवण्यास सांगितले, जणू तो केवळ एक अडथळा होता. परंतु स्वतःच्या सामर्थ्याचा अभिमान बाळगून भीमाने आपल्या डाव्या हाताने आणि नंतर दोन्ही हातांनी शेपूट पकडली, परंतु तो हलवू शकला नाही. त्याने त्या पराक्रमी माकडाच्या शेपटीवर ताण घेत असताना भीमाचा चेहरा प्रयत्नात वळला. त्याच्या भुवया आकुंचन पावल्या आणि त्याच्या कपाळातून घाम सुटला, पण तरीही शेपटीने हलण्यास नकार दिला. पराभूत होऊन भीम लाजाळू चेहऱ्यासह हनुमानाकडे गेला आणि दयेची याचना केली. हे माकडांच्या अग्रगणे, तू पश्चाताप कर आणि माझ्या कठोर शब्दांसाठी मला क्षमा कर. हात जोडून झुकून तो म्हणाला, तू सिद्ध आहेस की देव, गंधर्व किंवा गुलियत, मी कुतूहलाने तुला विचारतो आहे. हनुमान भीमाच्या प्रश्नांवर हसला आणि त्याची स्वतःची कहाणी सांगण्यास सुरुवात केली. तो म्हणाला, मी वाऱ्याच्या देवाकडून केसरीच्या पदवीवर जन्मलो आहे. तो म्हणाला, मी हनुमान नावाचा एक माकड आहे. सर्व पराक्रमी माकड राजे आणि सरदार सुग्रीवाची वाट पाहत असत, पण मी त्याच्याशी अग्नी आणि वाऱ्यासारखी मैत्री केली. हनुमानची कथा नदीसारखी उलगडत गेली. सुग्रीवाशी असलेल्या त्याच्या मैत्रीबद्दल ऋषीमुखातील त्यांच्या वनवासाबद्दल सांगताना, जेव्हा हनुमान डोंगराच्या शिखरावर उभा होता तेव्हा त्याचे डोळे क्षितिजावर फिरत होते. रामाची प्रिय पत्नी सीतेचे कोणतेही चिन्ह शोधत होते. ती दुष्ट रावणाने बंदिस्त केली आहे हे जाणून त्याने उचललेल्या प्रत्येक पावलामुळे त्याचे हृदय दुखत होते. अचानक त्याला एक आकृती त्याच्याजवळ येताना दिसली. ती माकडांची प्रमुख सुग्रीव होती. हनुमान आणि सुग्रीव यापूर्वी भेटले होते, परंतु यावेळी त्यांची भेट वेगळी होती. ते दोघे सीतेच्या शोधासाठी मोहिमेवर होते आणि हनुमानाला माहीत होते की सुग्रीवाच्या मदतीने ते शेवटी रावणाच्या दहशतीचे राज्य संपवू शकतात. जेव्हा ते बोलत होते तेव्हा हनुमानाला कळले की सुग्रीव त्याची पत्नी तारा शोधत आहे, जी रावणानेही घेतली होती. त्यांनी एकत्रितपणे सीतेचा शोध घेण्याची आणि तिला रामाकडे परत आणण्याची शपथ घेतली. दृढनिश्चयाच्या नव्या भावनेने हनुमान माकडांच्या प्रचंड सैन्यासह दक्षिणेकडे निघाला. ते नद्या आणि पर्वत ओलांडून बरेच अंतर पार करून शेवटी समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले. तिथे त्यांना संपत्ती हा एक शक्तिशाली गिधाड भेटला, जो वरून त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. संपत्तीने हनुमानाला सांगितले की सीतेला लंकेतील रावणाच्या राजवाड्यात बंदिवासात ठेवण्यात आले आहे. कोणत्याही संकोचाविना हनुमानजी पावले. त्याने एकाच बंधनात 100 योजनांचे अंतर पार करत समुद्र ओलांडून उडी मारली. लंकेच्या किनाऱ्यावर पोहोचताच त्याला रावणाचा भव्य राजवाडा दिसला, जो आकाशीय निवासस्थानासारखा चमकला होता. त्याच्या अविश्वसनीय सामर्थ्याने आणि चपळतेने हनुमान राजवाड्याच्या भिंतीवर चढला आणि सिंहासनाच्या खोलीत प्रवेश केला. त्याला सीता चमकणारी आणि शांत दिसत होती, जणू ती स्वर्गातील देवी होती. हनुमान तिच्याजवळ आला तेव्हा त्याचे हृदय आनंदाने फुलले, परंतु त्याला माहीत होते की त्याने सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. त्याने सीतेची मुलाखत घेतली, तिच्या बंदिवासातील अनुभवाबद्दल आणि रामासाठीची तिची उत्कट इच्छा जाणून घेतली. त्याच्या नवी ज्ञानाने हनुमानाने सीतेची सुटका करण्याची आणि रावणाच्या जुलमाला समाप्त करण्याची शपथ घेतली. जेव्हा ते एकत्र लंकेतून निघाले तेव्हा हनुमानाने विश्वासघातकी भूप्रदेशातून एक मार्ग मोकळा करून मार्गाचे नेतृत्व केले. अखेरीस ते पुन्हा एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर पोहोचले,
जिथे राम आपल्या सैन्यासह त्यांची वाट पाहत होता. त्यानंतरची लढाई भयंकर आणि महाकाळाची होती, परंतु शेवटी रावण आणि त्याच्या अनुयायांचा वध करून राम विजयी झाला. सीता त्याच्या बाजूला असताना राम अयोध्येला परतला. त्याचे राज्य शत्रूंसाठी दुर्गम होते. हनुमानाने त्यांच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि ते शहरात प्रवेश करत असताना त्याने रामाकडे एक वरदान मागितले, जेणेकरून जोपर्यंत रामाच्या कृतींचा इतिहास पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो जगू शकेल. रामाने त्याला ही इच्छा दिली आणि हनुमानाला माहित होते की तो त्याच्या अनुभवाने कायमचा बदलला जाईल. अनेक वर्षे गेली आणि रामाने 1110 वर्ष अयोध्येवर राज्य केले. त्यांच्या प्रवासादरम्यान भीमसेनाचे डोळे त्याचा भाऊ शक्तिशाली वानर प्रमुख हनुमानाच्या डोळ्यांना भेटले. आनंदाने आणि प्रेमाने भरलेल्या अंतकरणाने भीमसेन हनुमानाकडे गेला आणि त्याच्याबरोबर पुन्हा एकत्र आल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. त्याने हनुमानाला त्याचे खरे रूप प्रकट करण्यास सांगितले, जे त्याने समुद्रावर बांधताना पाहिले होते, जे मानवी आकलनाच्या पलीकडे असल्याचे म्हटले जात होते. हनुमान हसला. त्याचे डोळे दुष्टाच्या संकेताने चमकले. माझ्या भावा, त्याने सुरुवात केली, जग सतत प्रवाहात आहे, काळाच्या तालाने चालते. प्रत्येक युगानुसार परिस्थिती बदलते आणि त्यानुसार मी स्वतःला जुळवून घेतले आहे. त्याने स्पष्ट केले की कृताच्या युगात सर्व काही परिपूर्ण होते आणि लोक निसर्ग आणि विश्वाशी सुसंवाद साधत राहत होते. जाती किंवा वर्गांमध्ये कोणतेही भेद नव्हते आणि प्रत्येक जण ज्ञानाच्या एकाच मार्गाचे अनुसरण करत होता. हनुमान पुढे म्हणाले, या सुवर्ण युगात लोकांना विधी किंवा भक्तीची कृत्ये करण्याची गरज नव्हती. सद्गुणाला कोणतीही सीमा नव्हती आणि जीवन दुःखापासून मुक्त होते. सर्वोच्च ब्रह्मा सर्वांना प्राप्त होता आणि सर्व प्राण्यांचा आत्मा नारायण त्याच्या पांढऱ्या रंगात चमकला होता. तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्गाबद्दल बोलला, जे नैसर्गिकरित्या त्यांच्या कर्तव्याचे पालन करत होते आणि एकाच मार्गाचे अनुसरण करत होते. जसं हनुमान बोलत होता तसतशी भीमसेनाची उत्सुकता वाढत गेली. मला त्रेतायुगाबद्दल अधिक सांगा, त्याने विचारले. हनुमानाने मान डोलावली. त्याचा आवाज सौम्य झाला. या युगात यज्ञांचा परिचय होतो आणि सद्गुण एक चतुर्थांश कमी होऊ लागतात. नारायण लाल रंग धारण करतो, जो मानवतेची वाढती उत्कटता आणि आसक्तीचे प्रतीक आहे. कठोर परिश्रम आणि भेटवस्तूंद्वारे आपले ध्येय साध्य करण्यासाठी स्वतःला विधी आणि भक्ती कृतीमध्ये समर्पित करणाऱ्या लोकांबद्दल तो बोलला. हनुमानाने जेव्हा द्वापरयुगाचे वर्णन केले तेव्हा भीमसेनाचे डोळे रुंदावले. जिथे सद्गुण देणे कमी झाले, नारायण पिवळ्या रंगाचा होता आणि वेग 4 भागांमध्ये विभागले गेले होते. लोक तपश्चर्या आणि भेटवस्तूंमध्ये गुंतले, परंतु त्यांच्या कृतीवर उत्कटतेने आणि इच्छेने अनेकाधिक प्रभाव पडला. एकेकाळी एक सण ज्ञानाचा मार्ग खंडित झाला आणि लोक वासना आणि नैसर्गिक आपत्तींना बळी पडले. हनुमान जेव्हा कलियुगाबद्दल बोलत होता तेव्हा त्याचा आवाज उदास झाला. तो म्हणाला, या युगात सद्गुण केवळ एक चतुर्थांशापर्यंत कमी होतो. तो म्हणाला, नारायण काळा रंग धारण करतो, ज्याने मानवतेला वेढलेल्या अंधाराचे प्रतीक आहे. वे संस्था आणि विधी निरुपयोगी झाले आणि लोक रोकरा आणि कमतरतेच्या भीतीने घासले गेले. भीमसेन लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे हृदय हनुमानाच्या शब्दांच्या वजनामुळे भारावून गेले होते. त्याला जाणवले की जग खरोखर काळाच्या तालाने नियंत्रित सततच्या प्रवाहाच्या स्थितीत आहे. तो निघण्याच्या तयारीत असताना हनुमान पुन्हा येत असला आणि म्हणाला, का सूर्य केळीच्या झाडावर मावळत होता. हिरव्यागार झाडांवर एक उबदार नारिंगी प्रकाश टाकत होता. कुरुवंशाचा पराक्रमी योद्धा भीम हनुमान या माका राजासमोर उभा होता. त्याचे डोळे त्याच्या भावाकडे स्थिर नजरे पाहत होते. तुझा पूर्वीचा आकार न पाहता भीम ठाम आणि ठामपणे म्हणाला, मी कधीच दूर जाणार नाही. जर मला तुझी कृपा मिळाली असेल तर तू मला तुझा स्वतःचा आकार दाखव. भीमाला आपले खरे रूप दाखवताना हनुमान त्याच्या डोळ्यात एक खोडकर चमक घेऊन हसला. माकडाच्या राजाचे शरीर दुसऱ्यांदा मोठे आणि अधिक भव्य होऊ लागले. त्याची लांबी आणि रुंदी वेगाने वाढू लागली. जोपर्यंत तो झाडांवर उंच उभा राहिला, त्याच्या विशाल चौकटीने संपूर्ण बाग व्यापली. हनुमानाचे प्रचंड रूप पाहून भीमाचे डोळे विस्मयाने रुंदावले. तो डोंगरासारखा दिसत होता. त्याचे तांब्याचे डोळे आतील अग्नीने झगमगत होते. त्याचे तीक्ष्ण दात भयंकर लखलखीत होते. भीमाच्या शरीरावरील केस शेवटी उभे होते.
जेव्हा तो माकडाच्या राजाच्या विशालतेकडे पाहत होता, भीमाच्या प्रतिक्रिया पाहून प्रसन्न झालेला हनुमान त्याच्याशी गडगडाट असारख्या आवाजात बोलला, हे पापरी, तू माझा आकार इतक्या मोठ्या प्रमाणात पाहण्यास सक्षम आहेस. तो स्मितहास्याने म्हणाला, मात्र जोपर्यंत माझी इच्छा आहे तोपर्यंत मी माझा आकार वाढवत राहू शकतो. हनुमानाच्या शब्दांनी भीम स्तब्ध झाला. त्याचे मन त्याच्या परिणामांपासून विचलित झाले. त्याने आदराने त्याचे हात जोडले आणि उत्तर दिले, हे स्वामी, मला तुझ्या शरीराचे विशाल आयाम दिसले आहेत. हे अत्यंत शक्तिशाली. तू आता तुझ्या स्वतःच्या सामर्थ्याने स्वतःला कमी कर. हनुमान हसला. ते खोल गर्जना करणारा आवाज झाडांना हादरवून गेला. तो म्हणाला, तुझ्या इच्छेप्रमाणे भाऊ. आणि त्याची मोठी चौकट त्याच्या सामान्य आकारात कमी होऊ लागली. हनुमान त्याच्याशी प्रेमळ स्वरात बोलत असताना भीमाचे डोळे अजूनही आश्चर्याने रुंद झाले होते. हे पराक्रमी, हे भरत, तू म्हणतोस तसेच आहे. हे भीमसेना, राक्षसांपैकी सर्वात वाईट राक्षस माझ्या बरोबरीचे नव्हते. हनुमानाने स्पष्ट केले की त्याने लंकेचा राक्षस राजा रावणाला न मारणे कसे निवडले, जेणेकरून रघुचा मुलगा राम विजय मिळवू शकेल आणि पुरुषांमध्ये त्याची कीर्ती प्रस्थापित करू शकेल. हनुमानाने मार्गदर्शन करताना भीमाने लक्षपूर्वक ऐकले. आता हे अत्यंत ज्ञानी व्यक्ती तुझ्या भावांच्या कल्याणासाठी आणि देवाकडून संरक्षित असल्याने तू भाग्यवान आणि शुभ मार्गाने हनुमानाने भीमाने कोणता मार्ग स्वीकारला पाहिजे याकडे लक्ष वेधले आणि त्याला सौबंदिका, लाकूड आणि यक्ष आणि राक्षसांद्वारे संरक्षित असलेल्या कुयराच्या बागेकडे नेले. त्याने भीमाला फुले वैयक्तिकरित्या न तोडण्याचा इशारा दिला. तर त्यावेळी जेव्हा भीम जंगलाच्या जमिनीवर थकलेला होता, त्याचे विशाल शरीर त्याच्या अळवीच्या शक्तीचा पुरावा होते, तेव्हा तो अचानक एका उबदार सौम्य मिठी अडकला होता. हनुमान हा माकड होता, ज्याने इच्छेनुसार आपली शारीरिक रचना संकुचित आणि विस्तारित करण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीचे रूप धारण केले होते. कोमल स्पर्शाने भीमामध्ये काहीतरी खोलवर जागृत झाल्यासारखे वाटत होते आणि हनुमानाचे हात त्याच्या भोवती गुंडाळले असताना त्याच्यावर भार टाकणारा थकवा दूर होऊ लागला. नवीन जोमाने भीमाला त्याची शक्ती परत येत असल्याचे जाणवले. जणू ती जीवनशक्ती त्याच्या रक्तवाहिन्यामधून पुन्हा एकदा वाहत आहे. त्याचे डोळे थकव्यामुळे धुसर झालेले आता तीव्र प्रकाशाने चमकले आणि त्या क्षणी त्याला कळले की शारीरिक शक्तीमध्ये त्याच्या बरोबरीचे कोणीही नाही. हनुमाने भावनेने भारावलेला दिसत होता. त्याचा आवाज खरचर कापत होता. तो भीमाकडे तोंड बंद करून बोलत होता. वीर प्रेमळ शब्दांनी थरचर कापत हनुमान म्हणाला, तुझ्या स्वतःच्या निवासस्थानाची दुरुस्ती कर. योगायोगाने तुझ्या बोलण्यात मला तुझी आठवण येऊ दे. हे सर्वोत्तम करू, मी येथे राहतो हे कोणालाही सांगू नका. रात्रीच्या आकाशात ताऱ्यांसारखे चमकणारे त्याचे डोळे हे शब्द बोलत असताना तीव्र उत्कंठा बाळगताना दिसत होते आणि तरीही तादरीची भावना एक चेतावणी देखील होती, जी त्यांच्यापेक्षा काहीतरी मोठे संकेत देत होती. जसं हनुमान बोलत राहिला तसंच त्याचे शब्द नदीसारखे वाहू लागले. प्रत्येक जण त्याच्याबरोबर भावना आणि दृढनिश्चयाची खोली घेऊन जात होता, ज्याकडे दुर्लक्ष करणे अशक्य होते. देवांच्या आणि गंधर्वांच्या सर्वात उत्कृष्ट बायका या ठिकाणी आश्रय घेतात, तो म्हणाला, आणि त्यांच्या आगमनाची वेळ जवळ आली आहे. माझे डोळे आशीर्वादित झाले आहेत. तुम्हाला पाहून जणू हनुमानाचा आत्मा भीमाच्या उपस्थितीने जागृत होत होता. माकड बोलत असताना त्याच्या शब्दांनी त्याला एका दूरच्या युगात परत नेले. राम या महान नायकाच्या कथेकडे, ज्याने आपल्या अतूट भक्तीने जगाचे हृदय प्रसन्न केले होते. रावणाचा नाश करण्याची धमकी देणाऱ्या अंधाराची आणि राम त्याच्या विरोधात कसा उभा होता याची आठवण होत असताना हनुमानाचे डोळे भूतकाळाकडे टक लावून पाहत होते. आणि मग सखोल नातेसंबंधाच्या एका क्षणी हनुमान भीमाकडे वळला आणि असे शब्द बोलला जे त्यांच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकतील. म्हणून कुंतीच्या वीरपुत्रा, तो म्हणाला, माझ्याबरोबरची तुझी भेट निष्फळ होऊ देऊ नकोस. भावनेने तू माझ्याकडे एक वरदान माग. त्याचा आवाज उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखा होता, जो नवीन पहाटेचे वचन त्याच्या श्वासावर घेऊन जात होता. त्या पराक्रमी प्राण्याने त्याला आपल्या पंखाखाली घेतले होते. त्याबद्दल कृतज्ञता आणि कौतुकाने भरलेले त्याचे हृदय भीम हनुमानकडे नवीन आदराने पाहत होते. त्याचा आवाज स्थिर आणि शांत होता. तो म्हणाला, हे सर्व तू आधीच केले आहे असे मी मानतो आहे. आणि मग केवळ अंतकरणातून येणाऱ्या हेतूच्या भावनेने तो हनुमानाकडे पाहत होता. भीम हा पराक्रमी योद्धा गंधमदान जंगलाच्या विशाल विस्तारातून प्रवास करत असताना तो हनुमानाची अविश्वसनीय शारीरिक रचना आणि दशरथाचा मुलगा रामाची भव्यता याचा विचार न करता राहू शकला नाही. त्यांच्या भेटीची आठवण त्याच्या मनात उन्हाळ्याच्या दिवशी सौम्य वाऱ्यासारखी रेंगाळली.
प्रत्येक पावला भीमाला अत्यंत विलक्षण परिस्थितीतच फुललेल्या कमळांनी भरलेली मोहक जमीन शोधण्याची कवीची इच्छा जाणवली. तो जंगलात फिरत असताना फुलांचा सुगंध हवेत पसरत होता, जो भीमाच्या इंद्रियांमध्ये शिरकावत होता. त्याला भव्य जंगले दिसली, ज्यात झगमगत्या फुलांच्या झाडांनी सजलेली होती आणि हळूवार वाहणाऱ्या नद्या त्याचे पाणी विविध फुलांनी सुशोभित होते. चिखला झाकलेले जंगली हत्तींचे कळप, जे पाऊस पाडणाऱ्या गडद ढगांसारखे दिसत होते, ते पाहून योद्धेचे डोळे रुंद झाले. त्यांच्या गडगडाटी गर्जना जंगलात प्रतिध्वनित झाल्या, ज्यामुळे भीमाच्या मनत्याला थरथरणे सुरू झाल्यावरच त्याचा प्रवास सुरू होता. तसंच त्याला जंगल दिसले, जिथे हरिण आपल्या जोडीदाराच्या बाजूने चरत होते. त्यांची क्षुल्लक नजर त्या कोमट गवतावर कुरतळत होती. पक्ष्यांच्या गोड दाण्याने हवा भरून गेली होती आणि वाऱ्यातील पानांच्या हलक्या झरमरत्या आवाजाने एक सुखदायक राग निर्माण झाला होता, जो भीमाला जंगलात आणखी खोलवर सूचित करत होता. भिकारी, अस्वल आणि बिबट्या यासारख्या भयंकर प्राण्यांनी वसलेल्या पर्वतांमधून त्याच्या पावलांचा प्रतिध्वनी येत होता. भूप्रदेशावर एक उबदार चमन आणत सूर्य त्याच्या शिखरावर पोहोचू लागला. भीमाचे विचार द्रौपदीच्या प्रोत्साहनाच्या शब्दांकडे वळले, जे या कठीण प्रवासादरम्यान त्याचे मार्गदर्शक प्रकाश बनले होते. त्याचे मन आणि दृष्टी पुढे असलेल्या फुललेल्या उतारांच्या आश्वासनावर स्थिर राहिली. जसजसे तो चालत गेला तसचे जंगल दाट होत गेले. सर्वत्र विखुरलेले कमळाचे तलाव त्यांचे पाणी चमकदार रत्नांसारखे झाकूमरत होते. भीमा अशाच एका तलावाच्या जवळ आला, ज्याचे किनारे रोमठीक उतरण्यांनी आणि जंगलांनी सुशोभित केलेले होते. त्या दृश्याने त्याचा श्वास घेता असे वाटले की निसर्गाच्या हातच एकत्र येऊन हे चित्तथारक दृश्य तयार झाले आहे. तलावाच्या पृष्ठभागावर सभोवतालच्या भूप्रदेशाचे सौंदर्य प्रतिबिंबित होते, ज्यामुळे एक भ्रम निर्माण झाला, जो जवळजवळ अगदी आश्चर्यकारक होत आला. सुरेख शिथिलाकडे झेपावू लागला. जंगलावर एक उबदार नारिंगी चमक आणत होता. तसंच भीमाला जंगलाच्या मध्यभागातून हळुवारपणे वाहणारी शक्तिशाली नदी दिसली. तिचे पाणी प्राण्यांनी भरलेले होते. हंस आणि करंडो सहजपणे त्याच्या पृष्ठभागावर सरकत होते, तर चक्रवाक उथळ प्रदेशातून जात होते. नदीचे किनारे फुलांच्या रानांनी सुशोभित होते, ज्यामुळे डोंगरानेच ठेवलेल्या ताज्या कमळाची माळ तयार झाली होती. हे भव्य दृश्य पाहून भीमाचे हृदय आनंदाने फुलले. त्याला माहित होते की त्याचा प्रवास होता. कुंतीचा पराक्रमी योद्धा पुत्र भीम हिमालयाच्या विशाल विसावातून प्रवास करत असताना त्याला एक चित्तथरारक दृश्य दिसले. भव्य कैलास कड्याच्या परिसरात वसलेले एक शांत आणि मंत्रमुग्ध करणारे कमळ सरोवर, त्याची शाख पाणी आजूबाजूच्या जंगलाच्या चैतन्यमय रंगांना प्रतिबिंबित करत होते. तलावाचे रक्षण राक्षसांच्या सैन्याने केले होते, जे त्यांच्या प्रचंड सामर्थ्यासाठी ओळखले जात होते. ज्यांनी गणवेश परिधान केला होता आणि विविध प्राणघातक शस्त्रे चालवली होती. अशांचा राजा पोयराच्या निवासस्थानाला लागून असलेल्या घबरड्यांमधून जन्मलेला हा अलौकिक कला पाहण्यासारखा आश्चर्यकारक होता. त्याचे किनारे हिरव्यागार हिरवळीने सुशोभित होते आणि त्याचे पाणी मधुर गाणी गात असलेल्या विदेशी पक्ष्यांच्या रानाचे घर होते. आकाश सोबंदिका कमळ आणि विविधरंगी सोनेरी कमळाच्या सुगंधाने भरले होते. त्यांचे नालुकदे ठारे हळुवारपणे हलत होते. जेव्हा भीम सरोवराच्या काठावर पोहोचला, तेव्हा त्याला त्याच्या पाण्याच्या नितात सौंदर्याने धक्का बसला. कुंतीच्या मुलाने यापूर्वी असे काही पाहिले नव्हते. त्याने थंड स्वच्छ पाण्यात हात बुडवले आणि त्याची आंबट चव चाखली. ताजेतवाने आणि पुनरुज्जीवित होऊन भीमाने तलावातून भरपूर मद्यपान केले. त्याच्या पुनरुज्जीवित गुणधर्मामुळे त्याला चैतन्य मिळाले. कुतूहल आणि संशयाच्या मिश्रणाने भीमाला पाहत असलेले राक्षस शेवटी त्याच्या जवळ आले. हरणांची कातडी घालून आणि सोन्याच्या बावल्यांनी सुशोभित केलेल्या भीमाने आत्मविश्वास आणि सामर्थ्याची आभा दाखवली. राक्षसांनी त्यांचा गणवेश परिधान करून आणि दातांवर हात ठेवून भीमाला त्याच्या हेतूबद्दल विचारले. तू कोण आहेस? त्यांनी विचारले. तू योद्धा असल्यासारखी दिसतेस, तरीही तपस्वीसारखे कपडे घातलेले. तुला या पवित्र तलावात काय कोणत्या अक्षरांच्या धासाचे भान न वाटता? भीमाने उत्तर दिले की तो त्याच्या पृष्ठभागावर फुललेल्या कमळाच्या फुलांच्या शोधत आला आहे. भीमाच्या प्रतिसादाने चक्कावून गेलेल्या राक्षसांनी त्याला आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले. जेव्हा ते बोलत होते, तेव्हा त्यांचा नेता भेदर डोळ्यांची एक उंच आकृती पुढे आला आणि थेट भीमाला संबोधित केला. तो म्हणाला, तू एक महान सामर्थ्यवान आणि धाडसी माणूस आहे, पण आम्हाला सांग, कमळाच्या फुलाबद्दल काय आहे, ज्याने तुला आपल्या पवित्र तलावाकडे ओढले आहे? त्याचा आवाज स्थिर आणि अविचल असलेल्या भीमाने स्पष्ट केले की त्याने तलावाच्या गुण गुणधर्मांबद्दल
आणि त्याच्या पाण्यातून मद्यपान करणाऱ्यांना शक्ती आणि चैतन्य देण्याच्या त्याच्या क्षमतेबद्दल कथा ऐकल्या होत्या. भीमाच्या शब्दांनी प्रभावित होऊन राक्षसांनी समजूतदारपणे मान डोलावली. त्यांना माहित होते की त्यांचा राजा कुरेला या तलावाला उच्च सन्मान देतो आणि त्याने आपल्या प्राणाने त्याचे रक्षण केले. जसा सूर्य मावळू लागला आणि भूप्रदेशावर एक उबदार नारीनी चमक चमकू लागली, तसंच भीमाला त्याच्यावर शांततेची भावना जाणवली. त्याला राक्षसांचा सामना करावा लागला होता. उन्हाळ्याच्या कडक उन्हात पालूचा पराक्रमी मुलगा भीमसेन विसला नावाच्या भव्य जुजुबेच्या झाडाकडे धावला. त्याची प्रिय पत्नी द्रौपदीची इच्छा पूर्ण करण्याच्या त्याच्या इच्छेने त्याचे हृदय हेतुपुरस्सर प्रज्वलित झाले. सौम्य वाऱ्याने सौगंधिका कमळाचा गोड सुगंध वाहून नेला. ते फूल जे फक्त या पवित्र प्रदेशात फुलले आणि भीमसेनाचे लक्ष वेधून घेतले. प्रत्येक पावलावर त्याने आपला वेग वाढवला. त्याची प्रचंड चौकट शक्ती आणि दृढनिश्चयाची आभा उत्सर्जित करत होती. जेव्हा तो सरोवराच्या जवळ पोहोचला तेव्हा राक्षसांचा एक गट सावलीतून बाहेर पडला. त्यांचे डोळे शत्रुत्वाने चमकले. ते कुबेराच्या क्रीडा क्षेत्राचे पालक होते, जिथे स्वर्गातील ऋषी देव आणि अप्सरा अनेकदा जल्लोष करत असत. राक्षसाने भीमसेनाची खिल्ली उडवली. या पवित्र स्थानाची शांतता भंग करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल त्याची खिल्ली उडवली. तू न्यायाधीशाचा भाऊ असू शकतोस, त्यांनी खिल्ली उडवली, पण तू आमच्या कमलासह कुबेराच्या परवानगीशिवाय जाणार नाही. समला येथे संपत्तीचा स्वामी दिसत नाही आणि जरी मी असे केले तरी क्षत्रिय कधीही दुसऱ्याला विनवणी करत नाही. ही शाश्वत नैतिकता आम्ही कायम ठेवतो. असे म्हणत भीमसेन उभा राहिला. या शब्दांनी तो तलावात पडला. त्याच्या साथ पाण्यातून तण पाठवत होता. त्याच्या धासाने राक्षस आश्चर्यचकित झाले, परंतु त्यांनी त्याला विरोध करण्याची तयारी केली. तेव्हा त्यांचा राग लवकरच उफाळून आला. जेव्हा भीमसेन तलावात आणखी खोलवर जात होता तेव्हा राक्षसाने त्याचा अपमान केला आणि शिवीगाळ केली. त्यांचा नेता क्रोधवासाने त्यांना लढाईत एकत्र आणले. त्याला पकडा, त्याला बांधा, त्याला हाक मारा, आम्ही भीमसेनाला शिजून खाऊन टाकू. पण पराक्रमी भीम बेफिकीर होता. त्याने सोन्याच्या थाळ्याने सुशोभित केलेली त्याची मोठी गदा पकडली आणि त्याच्या अत्याचारकांकडे वळला. एकाच आदेशाने त्याने त्यांची आगेकूच थांबवली. राक्षसांनी भाले, कुऱ्हाड आणि इतर प्राणघातक शस्त्रांनी सज्ज होऊन आगेकूच केली. क्रोधवासाने आक्रमणाचे नेतृत्व केले, परंतु भीमसेन खंबीरपणे उभा राहिला. त्याची ताकद आणि पराक्रम अतुलनीय होते. त्याने आपली गदा शक्तिशाली कमानीमध्ये हलवली, आपल्या हल्लेखोराची बाहू चिरडली आणि त्यांना जमिनीवर पाडले. भीमसेनाने एकट्याने 100 पेक्षा जास्त राक्षसांचा पराभव करत लढाई सुरू ठेवली. त्याचा अविचल क्रूरपणा पाहून राक्षसांना भीती आणि दहशतीचा धक्का बसला. ते अस्ताव्यस्तपणे कैलास डोंगराकडे पळून गेले. त्यांनी आपले पद सोडले. भीमसेन विजयी झाला. तलावाच्या पवित्र पाण्यातून पिऊन त्याची शक्ती आणि सामर्थ्य पुनर्संचयित झाले. त्याने सौगंधिका गोळा करण्यास सुरुवात केली. जसजसा सूर्य मावळू लागला, निसर्गावर सोनेरी चमक आणत भीम या पराक्रमी योद्ध्याने दुर्मिळ आणि उत्कृष्ट सौगंधिका कमळाची फुले गोळा करण्याच्या मोहिमेस सुरुवात केली. त्याने जमिनीचा शोध घेत असताना हवा एका अलौकिक ऊर्जेने भरलेली होती. त्याच्या शक्तिशाली इंद्रियांनी त्याला घनदाट पानामधून मार्गदर्शन केले. वारा किंचाळला आणि शिट्ट्या वाजवल्या. त्याचे भेदक ओरडे चेतावणीच्या समुदितासारखे होते, कारण भीमाचा शोध निसर्गाच्या रचनेसाठी एक आव्हान बनले होते. अचानक उल्कापिंड आकाशात पसरले. त्यांच्या गडगडाटाने खाली पृथ्वी हादरली. सूर्य स्वतःच डगमगताना दिसत होता. त्याची किरणे जमिनीवर उतरलेल्या एका भयानक अंधाराने झाकली गेली होती. भीमाच्या पराक्रमाच्या प्रदर्शनामुळे आवाज आणि रागाचा एक झंझावात निर्माण झाला. जमीन थरथरत होती. मोठ्या ढगांमध्ये धूळ फिरत होती आणि आकाश स्वतः रक्तस्राव करत दिसत होते. त्यांनी आणि न्यायी राजा युधिष्ठिर या दृश्याकडे भीतीच्या भावनेने पाहत होता. त्याला एक मोठी लढाई दर्शविणारी शकून दिसली, जी त्याच्या भावांच्या आणि स्वतःच्या पराक्रमाची परीक्षा घेईल. कोण आहे जो आपल्यावर विजय मिळवेल, त्याने मोठ्याने विचारले. त्याचा आवाज वारा घेऊन गोळा झालेल्या पांडवाचे सर्वेक्षण करत होता. कृष्ण नेहमी सतर्क युधिष्ठिरच्या पाठीशी उभा राहिला. तिचे सौम्य स्मित अनिश्चिततेने एक आश्वासाचे दीपस्तंभ होते. जेव्हा राजाने भीमाच्या ठिकाणाबद्दल विचारले तेव्हा कृष्णाने एक आश्वासात स्पष्टीकरण दिले. हे राजा, जे सौगंधिका कमळ आज माझ्याकडे आणले होते ते भीमसेनाने मागितले होते. मी त्याला आणखी बरेच शोधण्यास सांगितले होते आणि ते आणण्यासाठी तो ईशान्येकडे गेला. असा युधिष्ठिराने जसजसा या माहितीवर विचार केला तसतशी त्याची चिंता वाढत गेली. त्याला माहित होते की भीमाची अनुपस्थिती हा एक अशुभ शकुन आहे, ज्याने क्षितिजावर एक मोठा धोका असल्याचे भाकीत केले होते. नकुल आणि सहदेव या जुळ्या मुलांना, तसेच लोमास
या ज्ञानीवंशीला बोलावून तो भीमाच्या मागे अज्ञात ठिकाणी जाण्यासाठी दिघा नावाचा मुलगा घटवतात. याच्या नेतृत्वाखाली थकलेल्या ब्राह्मणांना घेऊन राक्षसांची टोळी जंगलातून पुढे सतत होती. जसजसे ते वाळवंटाच्या मध्यभागी खोलवर जात होते तसतशी झाडे उंच होत गेली आणि हवा एका अलौकिक ऊर्जेने दाट होत गेली. त्यांचे पाणी आकाशीय रत्नासारखे चमकणारे कुलेरा सरोवर त्यांच्या समोर पडले होते आणि तिथे स्वतः भीम एका महाकाय माणसासारखा त्याच्या किनाऱ्यावर उभा होता. त्याची गदा उंचावली होती. त्याने वध केलेल्या यशांचे त्याच्या पायाजवळ निरीक्षण केले तेव्हा त्याचे डोळे क्रोधाने उजळले होते. युधिष्ठिर त्याच्या भावाच्या बाजूला धावला, त्याला प्रेमाने मिठी मारली आणि त्याच्या उतावीर कृतीबद्दल त्याला हळुवारपणे फटकारले. कोणते तो हिरवीगार जंगले आणि पवित्र तीर्थांनी वेढलेल्या एका शांत वातावरणात युधिष्ठिर कृष्ण त्याचा भाऊ आणि पूज्य ब्राह्मणांसोबत बसला होता. या आशीर्वादित ठिकाणांचा त्यांचा प्रवास सांगताना राजाचे डोळे चमकले. जिथे त्यांनी विधी केले होते, पवित्र पाण्यात स्नान केले होते आणि प्राचीन ऋषी आणि राजऋषींच्या कथा ऐकल्या होत्या. स्थानिक पातळीवर उपलब्ध असलेली फळे आणि मुळे देऊन आपल्या पूर्वजांचे समाधान करताना त्यांनी प्रत्येक ठिकाणी देवतांची फुले आणि जल अर्पण करून पूजा केली होती. युधिष्ठिर बोलत असताना त्याच्या आवाजात पानांमधून वाहणाऱ्या सौम्य वायाची झुळूक होती. त्याने पवित्र पर्वत, तलाव आणि भव्य महासागरातील त्यांच्या तीर्थयात्रेची आठवण करून दिली, जिथे त्यांनी उंच आत्म्याच्या ब्राह्मणांच्या बाजूने स्नान केले होते. त्यांनी गंगेचा उगम पार केला होता. हिमालयात विविध पक्ष्यांच्या प्रजाती आढळल्या होत्या आणि नर आणि नारायण यांचा आश्रम असलेल्या विशाला नावाच्या जुजुबे झाडाला भेट दिली होती. सरस्वती, सिंधू, यमुना आणि नर्मदा नद्या आणि इतर प्रणयरम्य तीर्थांमधून त्यांच्या प्रवासाबद्दल बोलताना राजाच्या शब्दांनी आठवणींना उजाळा दिला. जगातील चमत्कार पाहण्यासाठीच्या या प्रवासात आपल्या शहाणपणासाठी ओळखला जाणारा ऋषी लोमासा त्यांच्यासोबत कसा होता हे त्याला आठवते. त्यांच्या अंतिम भेटीचे वर्णन करताना युधिष्ठिरचे डोळे आश्चर्याने चमकले. सिद्ध देव आणि ऋषींनी पूज्य केलेले एक अलौकिक सरोवरा जाणे त्याची कथा संपत असताना आकाशातून एक आवाज प्रतिध्वनित होत होता. तो गुंड आणि परोपकारी अशा दोन्ही स्वरात बोलत होता. तू वैश्वानाच्या दुर्गम निवासस्थानापर्यंत पोहोचू शकणार नाहीस असे त्यात म्हटले होते. त्याऐवजी या मार्गाचा अवलंब करून वडारी येथील नर आणि नारायण यांच्या आश्रमापर्यंत पळत जा. नंतर सिद्ध आणि चरणांनी वास्तव्य केलेल्या फुले आणि फळांनी भरलेल्या वृक्षपर्वांच्या आश्रमापर्यंत जा. तेथून तुम्ही अर्ष्टिसेनाच्या आश्रमापर्यंत प्रवास कराल आणि शेवटी कुलेराचे निवासस्थान पाहिल्या. आकाशीय आवाल्याच्या अचानक हस्तक्षेपामुळे सभेमध्ये थरथर कापत होती. वाऱ्याने त्यांना प्रतिसाद म्हणून ताजेतवाने होऊन एका सौम्य मिठीत रूपांतर केले. त्यांच्यावर फुलांचा पाऊस पाडणाऱ्या एका अलौकिक सुगंधाने लालसर विस्मयाने पृथ्वीवरील ऋषी आणि ब्राह्मणांनी नजरेची देवाणघेवाण केली. त्यांचे चेहरे आश्चर्याने उजळले. त्यांच्यातील एक शहाणा ब्राह्मण धम्य म्हणाला, हे भरत, हा चमत्कार सांगणे योग्य नाही असे होऊ द्या. त्याच्या सल्ल्याने मार्गदर्शित होऊन युधिष्ठिराने आकाशीय आवाजाच्या शब्दांकडे लक्ष दिले आणि त्यांच्या परतीच्या प्रवासाची तयारी करण्यास सुरुवात केली. भीम आणि त्याचे भाऊ त्याच्या बाजूला पंचाली आणि पूज्य ब्राह्मणांनी वेढलेले असताना राजा वडारीच्या दिशेने निघाला. ज्या पर्वताच्या मध्यभागी पांडवांनी त्यांच्या ब्राह्मण मित्रांसमवेत असे घेतला होता, त्या पर्वताच्या मध्यभागी युधिष्ठिरचे शब्द हवेत प्रतिध्वनित झाले. आम्ही राज्याचे पालक, राज्यपाल आणि गुरु आहोत. तो जातासुराला म्हणाला, राक्षस जो त्यांच्या द्वेषात राहत होता, जर राज्य असुरक्षित झाली तर समृद्धी आणि आनंद कोठून येऊ शकतो. पण स्वतःच्या दुष्ट इच्छांमुळे आंधळा झालेला जटासूर ऐकला नाही. भीम शिकार करण्यासाठी बाहेर जात असताना जटासुराला हल्ला करण्याची संधी दिसली. त्याने राक्षसी रूप धारण केले, पांडवाची बाहू हिसकावून घेतली आणि युधिष्ठिर लोकून सदैव द्रौपदी आणि कृष्ण यांना खांद्यावर घेऊन पळून गेला. 3 भाऊ मागे राहिले, परंतु सदैव स्वतःला मुक्त करण्यात यशस्वी झाला आणि जटासुराच्या हातातून कौशिका ही तलवार हिसकावून घेतली. युधिष्ठिराने जटासुराला संबोधित केले, हे मूर्ख, तुझ्या प्रत्येक कृतीनुसार तुझी योग्यता कमी होत जाते. तुम्ही निसर्गाच्या प्रस्थापित क्रमाकडे लक्ष देत नाही का? मग ते मानव जातीचे असोत किंवा खालच्या वर्गाचे असो, सर्वजण सद्गुणांकडे लक्ष देतात. पण जटासूर तर्कतीत होता. त्याने युधिष्ठिर आणि त्याच्या भावांची खिली उडवत पांडवांना वाहून नेले. जेव्हा त्याला ओढून नेले जात होते तेव्हा नकुल आणि सहदेव यांनी आपल्या भावांना परत
लढण्याचा आग्रह केला. सहदेवाने विचारले, क्षत्रियासाठी युद्धात पडणे किंवा शत्रूला पराभूत करणे यापेक्षा अधिक गुणकारी काय असू शकते? परंतु युधिष्ठिराने त्यांना सावध केले आणि म्हटले,